नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत. परंतु हा वर्कशॉप सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये आपल्याला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आहेत, ते आपण सुरुवातीला बघितलेले आहेत. त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर मग लँग्वेज स्टडी किंवा इतर जे काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत ते आपण बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ राहणार आहे. परंतु अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. चला तर मग पाहूयात वॉर्मिंग अप यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन डू यू रिसीव्ह गिफ्ट्स? म्हणजे तुम्हाला भेटवस्तू किंवा गिफ्ट्स केव्हा मिळतात? आय रिसीव्ह गिफ्ट्स ऑन माय बर्थडे अँड व्हेन आय गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन. म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा मी चांगले मार्क्स मिळवले असतील तर त्यावेळेस मला गिफ्ट्स मिळतात. सेकंड, डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? म्हणजे तुम्हाला गिफ्ट्स इतरांना द्यायला आवडतात का? येस, आय लाईक टू गिव्ह गिफ्ट्स टू अदर. थर्ड, फ्रॉम हुम डू यू गेट गिफ्ट्स? म्हणजे तुम्हाला कोणाकोणाकडून भेटवस्तू मिळतात किंवा गिफ्ट्स मिळतात? आय गेट गिफ्ट्स फ्रॉम माय पॅरेंट्स, फ्रेंड्स, रिलेटिव्स अँड नेबर्स. म्हणजे माझ्या आईवडिलांकडून, मित्रांकडून, शेजाऱ्यांकडून, नातेवाईकांकडून मला गिफ्ट्स मिळतात. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड? म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेलं सर्वात चांगलं गिफ्ट कोणतं? Answer is, I received a bicycle on my 10th birthday from my grandfather. It was the best gift that I have ever received. Fifth question, why is the special for you? ते तुमच्यासाठी स्पेशल का आहे? My grandfather and I have a good bonding. My grandfather loves me a lot and it is a token of his love, so it is a special for me. आता त्याखाली काही प्रश्न दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिवन इन मॅनकाइंड? म्हणजे जे ट्रीज आहेत ते आपल्याला कोणत्या भेटवस्तू देतात? ट्रीज गिव्ह द फॉलोइंग गिफ्ट्स टू मॅनकाइंड. फर्स्ट, दे गिव्ह द ब्रीथ ऑफ लाईफ. सेकंड, दे मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. थर्ड, दे प्रोव्हाइड स्वीट फ्रूट्स. Fourth, they help to bring rain, which is essential for living being on the earth. Second, यामध्ये A, name two parts of a tree that begin with. B पासून बनणारे आपल्याला शब्द लिहायचे आहेत. branches. Second one, bark. F पासून सुरू होणारे शब्द फ्लॉवर, फ्रूट. T पासून सुरू होणारे ट्री टॉप, ट्रंक. B, in most countries in the northern hemisphere there are 4 seasons: spring, summer, autumn and winter. Try to guess what is the season in the month given below. म्हणजे उत्तर गोलार्धात कोणता ऋतू कोणत्या महिन्यात येत असतो ते लिहा. फर्स्ट, मार्च, एप्रिल, मे. या महिन्यामध्ये कोणता ऋतू येतो? स्प्रिंग सीझन. सेकंड, जून, जुलै, ऑगस्ट यामध्ये समर. थर्ड, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर यामध्ये ऑटम सीझन. आणि फोर्थ, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी यामध्ये कोणता सीझन असतो? विंटर सीझन. आपल्याकडे ज्याप्रमाणे 3 ऋतू असतात, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा, त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात हे 4 सीझन दिलेले असतात. थर्ड क्वेश्चन, अन आर्टिस्ट पेंट पिक्चर युजिंग कलर्स. अ पोएट और रायटर कॅन ऑल्सो पेंट पिक्चर इन युअर माइंड अँड इमॅजिनेशन बाय युझिंग डिस्क्रिप्शन फ्रेजेस. फॉर एक्झाम्पल, ब्लू स्काय, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, फ्लोटिंग क्लाउड्स, एक्सेट्रा. Write down 4 such phrases which describe anything beautiful in nature. म्हणजे निसर्गातील कोणत्याही सुंदर गोष्टीचे वर्णन करणारे 4 फ्रेजेस लिहायचे आहेत. शब्दसमूह आपल्याला लिहायचे आहेत. तर बघूया. फर्स्ट, फ्लोटिंग मून. सेकंड, कलरफुल रेनबो. थर्ड, फ्लॅक्स गोल्ड. आणि फोर्थ, नट ब्राउन. आता आपण या कवितेमध्ये
सुरुवातीला जे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी चिटचॅट दिलेलं आहे ते पाहिलेलं आहे. आता मार्जिन क्वेश्चन्स घेऊया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स. म्हणजे हे पशु पक्षी किंवा वृक्ष हे मानवाची कशी सेवा करतात. आन्सर इज ट्रीज प्रोव्हाइडेड शेड टू ॲनिमल्स अँड प्लेसेस फॉर बर्ड्स टू बिल्ड देअर नेस्ट. सेकंड, व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन. ही झाडे माणसाला काय देतात किंवा मानवजातीला काय. ट्रीज ऑफर लीव्स, फ्रूट अँड वूड टू मेक ह्युमन बिईंग. थर्ड क्वेश्चन, व्हिच पार्ट ऑफ द ट्रीज ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. म्हणजे सूर्योदय होतो तेव्हा झाडाच्या कुठल्या भागावर सूर्यकिरणे सुरुवातीला पडतात. तर ग्रीन बर्ड्स ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट डू ट्रीज डू फॉर स्मॉल किड्स. म्हणजे ही झाडे लहान मुलांसाठी काय करतात. आन्सर इज ट्रीज संग अ ड्राउझी लुllaby फॉर स्मॉल किड्स. आता आपण मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहे. आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, पिक फ्रॉम द पोयम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. ए फन. तर फनला जोडून येतील असे रायमिंग वर्ड्स आहेत. बिगन सन. हे रायमिंग वर्ड्स आपल्याला पोयम मधूनच घ्यायचे आहेत. बी नो. याचा रायमिंग वर्ड्स येतील नो ग्लो. सी नाव. याचे रायमिंग वर्ड्स काऊ बॉव. डी साईट. याचे रायमिंग वर्ड्स येतील लाईट नाईट. ई फ्लाय स्काय lullaby. Second question, pick from the poem lines that create a picture in your mind. First, and in the spring new birds of greens. Second, when a moon floats on the sky. See and gather birds among their boughs. D, they are the first when days begin. They are the last to hold the light. Third question, the poet refers to trees as the kindest things. From the poem, pick out 5 facts which prove the kindness of trees towards others. या कवितेमधून आपल्याला झाडांचा दयाळूपणा सिद्ध करणाऱ्या 5 ओळी किंवा 5 गोष्टी लिहायच्या सांगितलेल्या आहेत. फर्स्ट, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. सेकंड, दे गिव्स अस फ्रूट. Third, birds gather among trees' boughs. 4, trees do not harm. Fifth, trees give wood to build houses. या गोष्टींमधून झाडांचा दयाळूपणा सिद्ध होतो. Fourth question, find words that describe the following. First, sleepy cows. Second, green new birds. Third, morning sun. 4, drowsy lullaby. 5, kindest trees. Fifth question, pick out lines that means the followings. First, trees provide shelter for animals. असलेली कवितेतील ओळ आपल्याला शोधून लिहायची आहे. आन्सर इज अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. सेकंड, ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. याच्याशी निगडीत असलेली लाईन, दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबोव. थर्ड, ट्रीज आर मोस्ट लवेबल. याच्याशी रिलेटेड, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स. 4, kids love to listen to song from trees. याच्याशी रिलेटेड लाईन आहे, they hum a drowsy lullaby. 5th, trees live a simple life. याच्याशी रिलेटेड आहे, they do not harm, they simply grow. 6th,
थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. यामध्ये फर्स्ट आहे आपल्याला विचार करायचा आहे आणि लिहायचं आहे स्वतःच्या शब्दामध्ये किंवा स्वतःचं मत मांडायचं आहे. फर्स्ट, व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर, नेम एनी 5. म्हणजे कोणत्या सजीव वस्तू आहेत ज्या एकमेकांना हानी पोहोचवू शकतात, अशा कोणत्याही 5 सजीव वस्तूंची नावे लिहायची आहेत. फर्स्ट, ह्युमन बीइंग टू ह्युमन बीइंग. सेकंड, ह्युमन बीइंग टू ॲनिमल्स. थर्ड, animals and birds to the human being. Four, birds to germs and insects. Fifth, human being to trees. तर असं रिलेशन आपल्याला यामध्ये दाखवता येईल. सेकंड, why are trees called harmless? म्हणजे ही जी झाडं आहेत ते कोणालाही हानी पोहोचू शकत नाहीत असे का म्हणतात? कारण trees are really harmless because first, they never harm anything anywhere in the world, whereas they help all the living things on the fact of the earth. Second, they maintain the balance of nature, and third is they keep the environment clean and pure. They are very helpful to the earth and the living beings on the earth. Third, Halloween is festival celebrated in many Western countries on 31st October. What is the season there? Why do you think is there a need to burn leaves on Halloween? आपण सुरुवातीलाच कोणत्या महिन्यामध्ये कोणते सीझन या वेस्टर्न कंट्रीजमध्ये असतात ते पाहिलेलं आहे. तर मग 31 ऑक्टोबरला कोणता सीझन असेल ते आपल्याला लिहायचं आहे. त्या ठिकाणी हॅलोविन्सच्या दरम्यान पाने जाण्याची आवश्यकता का आहे? आपण कसे सण साजरे करतो तशा पद्धतीची काहीतरी रीत असेल. हॅलोविनला ते जे झाडांची गळालेली पाने असतात ते जाळतात, तर त्यामागचं त्यांनी कारण विचारलेलं आहे आणि ते कोणत्या महिन्यामध्ये असतात तेही विचारलेलं आहे. तर पाहूयात. फर्स्ट, द सीझन ऑटम इन वेस्टर्न कंट्रीज इन ड्युरिंग ऑक्टोबर. Second, I think there is a need to burn leaves on Halloween to make fire and to ward off evil spirits from their life. Fourth, they are the last to hold the light when evening changes into night. Which part of the day is referred to in the above lines? Which part of the trees hold the last light of the day? म्हणजे ह्या ज्या 2 ओळी कवितेतील दिलेल्या आहेत, म्हणजे झाडाच्या कोणत्या भागावर दिवसाचा शेवटचा प्रकाश पडतो ते आपल्याला सांगायचं आहे. द पिरियड बिटवीन डे अँड नाईट इव्हनिंग इज रेफर्ड टू इन द above lines. The birds of the trees hold the last light of the day. Seventh question, search for a short poem about trees in your mother tongue. Write it in your notebook and translate any 2 stanzas from the poem into English. म्हणजे तुमच्या मातृभाषेतील ट्रीज म्हणजे झाडाविषयीची तुम्हाला कविता लिहायची आहे. छोटी अशी आपल्याला ही निवडायची आहे आणि ती त्याचे 1-2 कडवे आपल्याला ट्रान्सलेट करायचे आहेत इंग्लिशमध्ये. तर पाहूयात झाड. आपण सुरुवातीला मराठीमधील कविता पाहूयात आणि त्याचं ट्रान्सलेट नंतर करूयात. झाड आहे हिरवेगार, वारा देते थंडगार, झाडाच्या सावलीत मी बसते, झाड खुलकन गालात हसते, झाड देते माया, झाड देते छाया, झाडावर भरते पक्ष्यांची शाळा, झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा, झाडाला लागतात सुंदर फुले, फुले तोडायला येतात मुले, झाड आहे माझा मित्र, माझ्या मनात राहते नेहमी झाडाचे चित्र. अशा प्रकारची ही मराठीतील कविता आहे. आता याचा 2 स्टांजाचा आपल्याला ट्रान्सलेट करायला सांगितलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी 4 लाईन्स घेतलेल्या आहेत. द ट्री इज ग्रीन, वाईन गिव्ज कूल, आय सीट इन द शेड ऑफ द ट्री इटसेल्फ स्माइल्स. त्यानंतर 8th क्वेश्चन आहे, युअर नेबर इज हॅव्हिंग अ ह्यूज ओल्ड बनियन ट्री चॉप्ड डाऊन टू मेक स्पेस फॉर अनदर कन्स्ट्रक्शन. राईट अँड इमॅजिनरी कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर नेबर ट्राईंग टू स्टॉप हिम फ्रॉम हॅव्हिंग इट कट डाऊन. बिगिन विथ द फॉलोविंग. आता तुमचा शेजारी एक जुनं बनियन ट्री आहे, म्हणजे वडाचं झाड आहे,
जे मोठं झाड आहे आणि त्याला त्या ठिकाणी बांधकाम करायचं आहे, म्हणून त्याच्यासाठी ते जागा करण्यासाठी ते झाड तोडण्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्ही हे पाहताय तर तुम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणारं आपल्याला एक काल्पनिक कन्व्हर्सेशन या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी 1-2 लाईन आपल्याला लिहून दिलेल्या आहेत आणि पुढचं कन्व्हर्सेशन आपल्याला लिहायचं आहे. माय सेल्फ, गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब्ड अँड अपसेट टू सी यू हॅव्हिंग दिस गुड ओल्ड बनियन ट्री चॉप्ड डाऊन. Neighbor, no dear, this tree is of no use now. It's too old. Myself, it has been maintaining balance of nature, controls pollution in our area. Neighbor, that's true, but there is no option for me. Myself, you can extend your construction at the back and save this precious banyan tree. Neighbor, sure my dear. Myself, oh that's great. Thank you sir for being so kind. तर अशा प्रकारचं एक शॉर्ट कन्व्हर्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही अजूनही काही गोष्टी वाढवू शकता, पण माझ्या मते एवढं पुरेसं आहे. आता वर्कशॉप आपला बघून झालेला आहे. आता बघूयात लँग्वेज स्टडी. यामध्ये आपल्याला ग्रामरचा कुठला भाग दिलेला आहे तो पाहूयात. यामध्ये फर्स्ट आहे फिल इन द गॅप इन द टेबल ऑफ डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री आपण बघितलेली आहे. फर्स्ट आहे काइंड, काइंडर, काइंडेस्ट. सेकंड हेल्दी, हेल्दियर, हेल्दिएस्ट. नियर, नियरर, नियरेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. अर्ली, अर्लियर, अर्लिएस्ट. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. हायर, हाय, हायर, हायेस्ट. तर तुम्हाला याच्यावरून तर लक्षात आले असेल की आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण ॲडजेक्टिव्हला ER हा प्रत्यय लावतो आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्हला EST हा प्रत्यय लावतो. Second, adjectives which have more than 2 syllable long words take more and most before them to form comparative and superlative degree. तर आपण ज्या विशेषणांना 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्द अवयव असतात अशा विशेषणा अगोदर आपण काय लावतो? मोर. तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण मोस्टचा वापर करतो. तर तसे आपल्याला मोर आणि मोस्ट या ठिकाणी लावायचे आहेत. ॲन्सियंट, मोर ॲन्सियंट, मोस्ट ॲन्सियंट. स्पेशल, कंपॅरेटिव्हमध्ये होईल मोर स्पेशल, सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट स्पेशल. सिग्निफिकंट, मोर सिग्निफिकंट, मोस्ट सिग्निफिकंट. ॲडव्हान्स्ड, मोर ॲडव्हान्स्ड, मोस्ट ॲडव्हान्स्ड. आणि ॲक्युरेट, मोर ॲक्युरेट, मोस्ट ॲक्युरेट असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थर्ड आहे when in line of a poem human characteristics are given to something non-human, the figure of speech used is personification. For example, humming trees, running river, smiling flower. Find the examples of personification from the poem. पर्सोनिफिकेशनचे आपल्याला एक्झाम्पल कवितेतील शोधून काढायचे आहेत. फर्स्ट आहे होल्डिंग लाईट. सेकंड हमिंग ललबाय. थर्ड आहे मून फ्लोट्स आणि 4 आहे टचिंग द बीम्स. तर अशा प्रकारे आपल्याला या पर्सोनिफिकेशनचे एक्झाम्पल्स देता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयाची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन आणि बरंच काही चॅनलवरती अपलोड झालेलं आहे. तर तेव्हा चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.